नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला तुटीचे 7 फायदे सांगणार आहोत आणि हे फायदे असे आहेत की जे तुम्ही कधी ऐकले नसतील आणि ऐकलेले असतील, परंतु तुम्हाला त्याच्याबद्दल पूर्णपणे माहिती नसेल. परंतु आज आम्ही तुम्हाला तुटीबद्दल जे फायदे सांगणार आहोत ते ऐकून तुम्ही देखील आजपासूनच तुटीचा उपयोग करायला लागाल. आणि जर तुम्हाला कोणीही तुटीबद्दल काही माहिती विचारेल तर तुम्ही खडाखडा तुटीचे फायदे आणि तुटी ही आपल्या आयुष्यामध्ये किती फायदेशीर आहे याच्याबद्दल त्यांना सांगाल. तर चला व्हिडिओला पुढे सुरुवात करूया. पावसाळा असो किंवा उन्हाळा, खाज येणं, फंगल इन्फेक्शन यासारख्या वेगवेगळ्या समस्या सगळ्यांनाच होतात आणि या समस्यांचा सामना हा सगळ्यांनाच करावा लागतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळ्या घरगुती उपायांचा वापर केला जातो. तुटीच्या वापराबाबत तुम्ही ऐकून असालच. खूप आधीपासून सौंदर्य प्रसाधनामध्ये तुटीचा वापर केला जात आहे. अंघोळीच्या पाण्यात तुटी घातल्यानंतर शरीराला कोणते फायदे मिळतात हे आपण पुढे माहीत करून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हीही अंघोळीच्या पाण्यात तुटी घालून त्वचेच्या अर्ध्यापेक्षा जास्त समस्या टाळू शकता. आणि मित्रांनो, दाढी केल्यानंतर सामान्यत तुटी का वापरली जाते, तर बरेच लोक असे आहेत जे फक्त दाढी केल्यानंतर तुटीचा उपयोग प्रभावी मानतात, पण असं अजिबात नाही. पाण्यात तुटी घालून आंघोळ केल्याने केस गळणे कमी होते. शिवाय स्किन एक्सपर्टच्या मते तुम्ही तुमच्या शरीरात घाण तसेच शरीरातून घामामुळे येणारी दुर्गंधी देखील तुटीच्या वापराने कमी करू शकतात. मित्रांनो, आपल्या टाळूवरची घाण काढून टाकण्याबरोबरच तुटी केस साफ करते. दुसरीकडे जर आपण त्यांच्या इतर फायद्याबद्दल बोललो किंवा इतर फायद्याबद्दल माहिती लक्षात घेतली तर खोकला असो, दातांची समस्या असो किंवा आपल्या त्वचेच्या समस्या असो, ह्या तुटीपासून आपण पूर्णपणे घालवू शकतो. मित्रांनो, जर तुम्ही तुटी गरम पाण्यात मिसळली तर ती सहज विरघळते आणि आंघोळ करताना हे पाणी सहजपणे त्वचा आणि केस शोषून घेतात आणि यापासूनच तुम्हाला बरेच फायदे मिळतात. मित्रांनो, मुख्यतः म्हणजे तुटी ही त्वचेसाठी फारच लाभदायक आहे. तुटीत एस्ट्रीजेंट गुण असतात जे त्वचेला टाईट करण्यासाठी फायदेशीर ठरतात. या पाण्यानं आंघोळ केल्याने तुमच्या शरीरावरच्या सुरकुत्या देखील कमी होतात. शिवाय पिगमेंटेशन आणि त्वचेवरचे दाणे काढून टाकण्यासाठी देखील मदत होते. भरपूर लोकांना त्वचेवरती काळे डाग येतात. कुठेही येतात, चेहऱ्यावरतीच नाही तर शरीरावरती, पोटावरती, हातावरती किंवा पायावरती कुठेही त्यांना काळे डाग निर्माण होतात. तर असे काळे डाग काढण्यासाठी तुटी ही एक खूप प्रभावी वस्तू आहे. तर मित्रांनो, तुटीचे असे बरेच उपयोग आहेत. मित्रांनो, तुटीचा दुसरा फायदा म्हणजे स्काल्प स्वच्छ होतो. तुटीत अँटीबॅक्टेरियल गुण असतात जे तुमच्या केसांच्या आणि टाळूच्या खोलवर जातात आणि ते चांगल्या प्रकारे स्वच्छ करतात. गरम किंवा कोमट पाण्यात तुटी घालून आंघोळ केल्याने देखील आपल्या उवाच्या समस्यांचे निराकरण होते. भरपूर स्त्रियांच्या डोक्यात उवा पडतात, तर तुटी वापरणे हा एक चांगला उपाय आहे. जर तुम्हाला त्याचा अधिक फायदा घ्यायचा असेल तर रात्री पाण्यात तुटी घाला आणि सकाळी त्या पाण्याने आपले डोके धुवा. असं केल्याने केस गळतीची समस्या कमी होते. केस लवकर पांढरे होत नाहीत आणि केसांमध्ये ज्या उवा पडतात किंवा कोंडा निर्माण होतो ते देखील तुम्ही तुटीचा वापर करून घालवू शकतात. असे केल्याने डोक्यात उपस्थित उवा तसेच डोक्यातील कोंडाची समस्या देखील कायमची दूर होते. मित्रांनो, हे डोक्यावर घासण्यामुळे आपल्या डोक्यात धूळ आणि माती देखील साफ होते. शिवाय म्हणजे शरीराची दुर्गंधी कमी करण्यात तुटी हे खूप प्रभावी एक घरगुती औषध आहे. मित्रांनो, घामाच्या वासामुळे आपण त्रस्त असाल तर आपण दुर्गंधीनाशक तुटी
वापरू शकता आणि ते थेट आपल्या अंडर आर्म्सना देखील लावू शकता आणि त्याची पावडर बनवून ते तुम्ही अंघोळीच्या पाण्यात किंवा थोडीशी याची भुकटी आपल्या अंगावरती शिरकू शकता. तथापि दररोज याचा वापर करणं देखील हानिकारक ठरू शकतं. म्हणून तुम्हाला आठवड्यातून फक्त 2दा तुरटीचा वापर करायचा आहे. मित्रांनो, तोंडाची दुर्गंधी कमी करण्यासाठी देखील तुरटी हे एक प्रभावी औषध आहे. औषध म्हणजे काय? घरगुती उपाय आहे. जर आपल्याला तोंडाच्या अल्सरमुळे त्रास होत असेल तर तुरटीच्या पाण्याने गुळण्या करा. गरम पाण्यात तुरटी घाला आणि थोडा वेळ तोंडात गुंडाळा. दिवसातून 2 ते 3 वेळा हा उपाय केल्यास तुम्हाला तात्काळ परिणाम दिसून येईल. शिवाय जखमेवर देखील तुरटी ही खूप प्रभावकारक आहे. दुखापतीनंतर रक्तस्राव थांबवण्यासाठी तुरटी फायदेशीर ठरते. मित्रांनो, जर कोणाला जखम झाली असेल तर तुम्ही तिथं तुरटी लावू शकता. त्यामुळे रक्तस्राव हा तात्काळ थांबतो. परंतु जास्त वापर करणे देखील टाळा. मित्रांनो, माहिती कशी वाटली कॉमेंट करा. धन्यवाद.